दिवाळीचा व्लॉग मी क्रिसमसमध्ये अपलोड करते, कारण की दिवाळीनंतर माझे एक्झाम सुरू होते आणि ते 1 महिना सुरू होते, त्यामुळे मला एडिट करायला वेळ भेटला. पण आता भरपूर व्लॉग्स येणार आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आमची दिवाळीची सुरुवात शॉपिंगपासून झाली. आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो उल्हासनगरच्या 2 नंबरमध्ये गजानन मार्केटमध्ये. इथे तुम्हाला सर्व काही भेटेल, डेकोरेशनपासून मेकअप, लेडीजचे, जेंट्सचे कपडे, लहान मुलांचे कपडे. ईद, दिवाळी, क्रिसमस तुम्हाला 12ही महिने इथे गर्दी भेटेल आणि शॉपिंग करायसाठी इथे लांबून लांबून लोक येतात, तर तुम्ही पण नक्की इथे शॉपिंग करायसाठी येऊ शकता. तर चला आता ॲक्च्युअल दिवाळीचा व्लॉग सुरू करूया. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी गायत्री गवंडलकर इजी ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे दिवाळी पहाट 2024. तर माझ्यातर्फे तुम्हाला सर्वांना शुभ दीपावली. आज आहे 31 ऑक्टोबर, म्हणजे दिवाळी पहाट, दिवाळीचा पहिला दिवस, दिवाळीची पहिली आंघोळ. तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ करायची असते, नरकासुराचा वध करायचा असतो. पण मी झालेली आहे लेट. आता वाजले आहेत 8 आणि मी आत्ता उठली आहे. तर आता आपण उठणं लावून घेऊया, नंतर मोती साबणाने आंघोळ करूया. पहिली आंघोळ असते आणि मोती साबण शिवाय दिवाळी पहिली आंघोळ इनकम्प्लीट आहे. तर हे मी मोती ॲड नाही करत आहे. तर हा मोती साबण आहे, ह्याच्याने आपण पहिली आंघोळ करूया आणि एवढं लावून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण बॉडीला. तर मी ट्राय करणार आहे, आजचा जो व्लॉग आहे तो पूर्ण मराठीत बनवणार आहे. मला मराठी एवढी परफेक्ट येत नाही, पण मी ट्राय करणार आहे आजचा व्लॉग जो आहे आपला तो मराठीतच बनवू आणि मध्ये मध्ये थोडे हिंदी वर्ड्स यूज करणार, कारण की माझे सर्व जे बाकीचे व्लॉग्स असतात ते हिंदीमध्येच असतात मोस्टली. तर चला, आज खूप महिन्यानंतर मी व्लॉग बनवते, कारण की माझे कॉलेज वगैरे सुरू आहे, तर टाईम भेटत नाही आणि खूप सारे असे अनएडिटेड व्हिडिओज ब्लॉग्स आहे. ते कधी टाईम भेटला तर नक्कीच अपलोड करेल. तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवस आणि हां, पहिली आंघोळनंतर आपल्याला नरकासुराचा वधसुद्धा करायचा असतो. तर तो का करतात, कसं करतात, ते सर्वसुद्धा मी या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर माझी बहीण इथे माझ्याशी लवकर उठली, तर तिची पहिली आंघोळसुद्धा झाली आणि तिने नवीन नवीन कपडेसुद्धा घातलेत. आता तिथे फराळ खायसाठी बसली आहे. खाते मी आता फराळ. तुम्ही पण खावा. नरकासुराचा वध केला, काय झालं मग? कडू कडू खाल्लं, टेस्ट केलं. आता ती इथे गोड खायला बसली आणि मम्मी इथे अजून लाईट लावते. लाईट पहिलेच लावलेली आहे, पण मम्मीला ते झगमग झगमग म्हणून ती अजून एक्स्ट्रा लाईट्स लावते. पहिले लाडू खायचा असतो. मला नाही आवडत, स्वतः लाडूसारखे आणि लाडू नाही आवडत. चल इथे उठणं लावून घेऊया आणि आपण पण मग नवीन कपडे घालून रेडी होऊया आणि नरकासुराचा वध करूया आणि मग नंतर फराळ टेस्ट करूया. पहिले आपण तेल लावून घेऊया, म्हणजे फेस, हात, पायाला तेल लावून घेऊया. तेल लावल्यानंतर मग हे उठणं ओलं करून ठेवलं आहे, त्याच्यात थोडं दूध पण घातलं आहे. तर मग नंतर तेल लावल्यानंतर हे उठणं लावूया. ह्याच्यात चंदनसुद्धा असतं आणि खूप छान वास येतो, याचा सुगंध येतो आहे. लावून आपल्याला 5-10 मिनिटाला सुकार ठेवायचं आहे. मी रेडी होऊन अर्धा तास झाला आणि हे दोघं अजूनही लाईटीचा गुंता सोडत बसलेत. पहिली आंघोळ झालेली आहे, मी रेडी पण झाली आहे. तर चला आता आपण जाऊया नरकासुराचा वध करायला. तर हा कारेट म्हणून एक फ्रूट आहे, ज्याला चिरोटीसुद्धा बोलतात. आणि हा जो फ्रूट आहे, फळ आहे, तो कडू असतो आणि ह्याला आपण नरकासूर जे राक्षस आहे त्याचं प्रतीक म्हणून ह्याला आपण पायाने फोडतात आणि फोडल्यानंतर त्याला टेस्ट करतात. टेस्ट केल्यानंतर आपण जे फराळ गोड पदार्थ बनवले ते सगळं टेस्ट करतो. ही जी चिरोटी आहे ते फोडतात, कारण की आपल्याला नरकासुराचा वध करायचा असतो आणि हे फोडल्यानंतर असं म्हणतात की नेगेटिव्हिटी असते ती सगळी दूर होते. चिरोटी टेस्ट केल्यानंतर मी लगेच फराळ खायला बसली आणि फराळचा व्हिडिओ काढायला विसरली. तर आमच्याकडे लाडू, चिवडा, शंकरपाळी, चकली, शेव आणि करंजी बनली होती. तर हे आमचं घरगुती बनवलेलं फराळ आहे.
चला आता आपण एक एक करून टेस्ट करूया. सर्वात आधी मी बेसनचा लाडू खाल्ला. रव्याचा लाडू सुद्धा असतो पण आमच्याकडे बेसनचा लाडू बनला आणि हा सगळ्यात जास्त गोड आहे फराळमध्ये. तर पहिले मी लाडू टेस्ट केला, मग खूप जास्त गोड झालं होतं त्यामुळे नंतर मी चकली टेस्ट केली. तर मी सगळे जे फराळ आम्ही बनवले ते मी फक्त टेस्ट करणार आहे कारण की सकाळी सकाळी एवढं जास्त फराळ नाही खाऊ शकत. तर चकलीनंतर मी शेव टेस्ट केली, मग त्यानंतर मी करंजी अर्धा चंद्र टेस्ट केला आणि मग नंतर मी चिवडासुद्धा टेस्ट केला. तर असे सगळे फराळ जेवढे पण आमच्या घरी बनवले होते ते मी सगळे टेस्ट केले. अभ्यंग स्नान नंतर फटाकेसुद्धा फोडायचे असतात पण बाहेर सगळं चिखल चिखल होतं म्हणून आम्ही फटाके नाही फोडले. माझ्या छोट्या बहिणीने फक्त सुरसुरी लावली. मिठाईच आहे त्याच्यात पण. तरी 2 ट्रे आणलेली आहे ना, 1 ट्रे आणि हे मिठाईचा बॉक्स आणलेला आहे तिजोरी टाईप. तर चला आता आपण ह्याला अनबॉक्स करूया. हो ड्राय फ्रूट्स इसमें भी ड्राय फ्रूट्स. ते हा पण ड्राय फ्रूटचाच बॉक्स आहे आणि हा पण ड्राय फ्रूटची ट्रे. ह्याच्यात रसगुल्ला आहे, सोनपापडी आहे आणि कंदी पेढा आहे, खजूर आहे. 5 स्टार. ते हे सगळं आपण उद्या लक्ष्मी पूजासाठी पण ठेवूया पूजा करताना. हे सगळे बाकीचे पण रेडी झालेले आहेत खायला, फराळ खायला. पप्पानी एवढं बॉक्स भरून धन पण आणलेलं आहे. तर परवा धनतेरस होता तर म्हणून आज पप्पानी एवढा भरून धन आणलेलं आहे. तर आपण आता ह्याला ओपन करूया आणि ह्याच्यात किती धन येते ही मोजणार आहे. मॅक्स येतं का? हां, तर आपण आता याची काउंटिंग करूया. ह्याच्यातलं धन काढून मोजूया. पप्पाची सेविंग्स आहे सगळी आणि आमची सेविंग बघा. पप्पाची एवढी सेविंग आहे. हो भाई भाई भाई, त्याला आता मोजायला लागेल किती आहे. सगळे नोटच नोट बघ आणि तुझे बघ. 500-500चे सगळे नोट आहेत. तू कधी जमवले का एवढे? येऊ दे पप्पाला बोलते. सगळे नोटाचे बाहेरच निघत नाहीये. नोटाच नोट आहे. बाई 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 500. चला आता आपण काउंट करूया पैसे. पहिले 500-500चे मोजूया. 500. मोजून मोजून थकली पण संपत नाही. हे 10,000 अजून ती मोजते. अजून इथे पडलेले किती आहे? 14,500. 10,000 दाखव इकडे. ते 14,000, हे 10,000 अजून इथे आहेत. काउंटिंग. सगळ्यांना परत एकदा शुभ दीपावली. आणि मी आता तयार झालेलो आहे आणि आता आंघोळ झालेली आहे, तयार झालेलो आहे. आणि मी आता कराटे फोडलेले आहेत आणि चिरोटे फोडलेलं आहे. चिरोटे म्हणजे नरकासूर असतो. नरकासूरला आम्ही वध केलेला आहे. तर त्याचं जे ज्यूस होतं खाल्लं पण खूप कडू होतं ते.
कडू लागतं, एकदम कडू लागतं. तर ती कडवापणा घालवण्यासाठी आता आपण काहीतरी गोड खाऊया. गोड जो फराळ बनवलेला आहे तो खाऊया. चहा नाश्ता सगळं करूया. चला आपण. ही आपली फराळची प्लेट आहे, याच्यात सगळं फराळ ठेवलं आहे आणि पप्पा आता खाणार. पहिले आहे शंकरपाळी, नंतर चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, लाडू, शेव, चकली, चिवडा, करंजी. हे थोडेच प्रकार आहे. आणखीन खूप काय काय प्रकार असतात. तर आमच्याकडे आता सध्या एवढेच बनवलेले आहे. धन्यवाद. टोटल किती आहे सांग? 41,700 फक्त नोट आणि चिल्लर कॉइन्स काउंट करून 42,700 एवढूशा डब्यात, ते पण एका वर्षात. एवढूशे डब्यात एवढं तुम्ही बघू शकतात की एका वर्षात एवढूशा डब्यामध्ये एवढी सगळी सेविंग केली आहे. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही पण सेविंग करू शकतात आणि असंच पैसे सेव्ह करू शकतो, जमा करू शकतो. तर नेक्स्ट डे होती लक्ष्मीपूजा, म्हणून आम्ही संध्याकाळी 4 वाजता लक्ष्मीपूजाची तयारी करायला घेतली. पाट वगैरे ठेवलं, तिकडे रांगोळी काढली छोटीशी आणि मम्मी आणि बहीण लक्ष्मीपूजाची तयारी करत होते. लक्ष्मीचा फोटो, तिकडचं जे फूल वगैरे आहे ते सगळं मम्मी करत होती आणि डेकोरेशनचं काम हे माझी बहीण करत होती मोठीवाली. तर हे ट्रेंडिंग डेकोरेशन होतं. आम्ही खूप रील्स वगैरे बघितले होते. ह्याचे मटक्यातून पैसे पडतात असं डेकोरेशन होतं ते. तर ते टेपने आम्ही ते कॉइन्स त्याच्यावर चिपकवले होते. असं लास्टमध्ये मी दाखवते कसं हा डेकोरेशन पूर्ण झालं आहे आणि पूर्ण सेटअप आम्ही कसा केला आहे. आणि लक्ष्मीपूजेच्या दिवशी आपण झाडूची पण पूजा करतो. तर इकडे जी छोटी झाडू आणली त्याची पण आपण पूजा करणार, कारण की ते आपल्या घराला क्लीन ठेवते. तर त्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजेच्या दिवशी त्या झाडूची पण पूजा करायची असते. तर हा माझा लक्ष्मीपूजनचा आउटफिट, एकदम डार्क रेड कलरमध्ये मी हा सलवार कुर्ता घेतला आहे. त्याबरोबर माझी नेल पेंट पण मॅचिंग झालेली आहे आणि हे ड्रेस पण मी 2 नंबर गजानन मार्केटवरनंच घेतलं आहे. तर चला आम्ही थोड्या वेळातच तुम्हाला रेडी होऊन पुन्हा भेटते. रेडी झाल्यावर संध्याकाळचे 6 वाजले होते, म्हणून आम्ही घराबाहेर दिवे लावायला सुरुवात केली आणि दिवे लावल्यानंतर लक्ष्मीपूजेसाठी छोटीशी रांगोळीसुद्धा काढली होती. आणि अंधार झाला होता म्हणून आमचं घर मस्तपैकी चमकत होतं आणि संध्याकाळी आम्ही मग कंदीलसुद्धा लावला होता. आणि एका साईडला तुम्ही बघू शकता एकदम झगमग आहे आणि एका साईडला एकदम एस्थेटिक वाइब्स येतात. हॅलो गाईज, तर आज आहे 1 नोव्हेंबर 2024 आणि आज आहे लक्ष्मीपूजा आणि आमच्या घरी सगळे रेडी झाले आणि लक्ष्मीपूजाची तयारी सुद्धा झालेली आहे. आता वाजले आहेत 7 आणि आम्ही थोड्याच वेळात आता लक्ष्मीपूजा करणार आहोत. आणि हे बघा, ही माझी फॅमिली आहे, पप्पा, ही छोटी बहीण, सगळे रेडी झाले. शुभ दीपावली सगळ्यांना आमच्यातर्फे शुभ दीपावली. आणि ते मम्मी पण काम करते आणि मोठी बहीण पण रेडी होते.
म्हणजे रेडी झालेली आहे. तर आता आम्ही लक्ष्मीपूजा करायला सुरू करतोय. आमच्यासोबत तुम्ही सुद्धा लक्ष्मीपूजा करा. आणि हे आम्ही थोडंसं यावर्षी डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे जे आहे कॉईन्स ते असे मटक्यातून पडतात ते असं आम्ही दाखवलंय. एवढंच घ्यायचं. हा जास्त नाही खायचं. अच्छा शुभ दिवाळी.
लक्ष्मीपूजा झाल्यानंतर आम्ही फटाके वगैरे फोडले, एन्जॉय केलं आणि एन्जॉय केल्यानंतर आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो आहे दिवाळीचं डिनर करायसाठी. आणि इथे आम्ही नेहमीच येत राहतो आणि आम्ही चौघीच आलो आहे कारण की मम्मीचा उपवास होता. तर चला आता आपण ऑर्डर करूया. या दोघी बहिणी मेन्यू डिसाईड करतात ते काय खायचं. तोपर्यंत मी इथे टाइमपाससाठी शेव खाते. शेव आणि शेजवान चटणी. गर्दी होती म्हणून त्यांनी पहिले शेव वगैरे आणून ठेवले होते टाइमपाससाठी, तर ते मी खात होते आणि त्या दोघी मेन्यू डिसाईड करत होते. स्टार्टरमध्ये आम्ही चिकन मंचाव सूप ऑर्डर केलं होतं. इकडचं मला हे बेस्ट वाटतं कारण की एका बाउलमध्येच माझं पोट फुल होऊन जातं आणि याच्यात खूप सारे चिकनचे पीसेस असतात. ती माझी छोटी बहीण इकडे फोटो काढत बसली आहे. तर मंचाव सूप बरोबर पण त्यांनी शेव दिलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता, हे सगळे चिकनचे पीसेस आहेत. आपण याच्यात आता गरमागरम सूपमध्ये शेव टाकून सूप पिऊया आणि चिकन खाऊया. आणि त्यानंतर आम्ही सेकंड स्टार्टरमध्ये चिकन क्रिस्पी मागवलं होतं. त्यानंतर आम्ही मेन कोर्समध्ये चिकन अंगारा आणि बटर रोटी ऑर्डर केलेली आणि बिर्याणीसुद्धा होती. ही बिर्याणी पण चिकनचीच आहे, पण कोणता फ्लेवर होता ते मला आठवत नाही आहे. हे होतं आमचं मेन कोर्स आणि आजचं दिवाळी डिनर केल्यानंतर आम्ही घरी गेलो. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.